शंभूराजे देसाई साहेबांनी पाटणसाठी काय केलं आणि काय नाही केलं. गावगावठाणामध्ये फिरतो तेव्हा पाटण मतदारसंघामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा जो डोंगर भाग वगैरे असेल, पण त्या ठिकाणच्या भागातले रोड रस्ते पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं की हे खेडेगावामध्ये नाही, शहरी भागामध्येच आहे. अशा पद्धतीने आज शंभूराजे देसाई साहेबांनी काम केलेलं आहे. या नवी मुंबई जिल्ह्यात आमचे जरी आमदार नसले तरी सुद्धा ज्या पद्धतीने आम्ही आमचं काम करतोय, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामं करतोय. कारण यावेळेस अब नाही तो कब नाही, पण यावेळेस या नव्या मुंबईमध्ये भगवा फडकवण्याचं स्वप्न आम्ही उराशी बाळगून आम्ही काम करत आहोत. जसं पाटणमध्ये भगवा फडकेल तसं या नव्या मुंबईत सुद्धा भगवा फडकवण्याचं आम्ही स्वप्न घेऊन आम्ही लढत आहोत. कारण या इकडची शिवसेना का कोणी बोलत असेल की शिवसेना एवढी आहे तेवढी आहे, पण शिवसेनेची काय ताकद आहे हे आम्ही सांगायची गरज नाही. आज पण शिवसेनेची ताकद इथं वाढलेली आहे आणि नव्या मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं स्वप्न आम्ही सर्वजण साकार करणार आहोत.